मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची आजची भेट रद्द। टोलच्या प्रश्नावर राज ठाकरे वर्षाभर जाऊन मुख्यमंत्र्यांची घेणार होते भेट। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नी मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला। अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवींचं कुटुंब हायकोर्टात जाणार। आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला, भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर मांडल्या विविध मागण्या। गेली 25 वर्ष पालिका सत्तेत असून तुम्ही फक्त घोटाळे केले। मुंबईकरांना दिलेली आश्वासनं तुम्ही कधी पूर्ण केली नाही, त्यामुळे थापाडा सरकार कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती। मुंबई भाजपचा ट्विटद्वारे ठाकरे गटावर निशाणा। बीडच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक। औद्योगिक विकासासाठी 75 कोटी रुपये मंजूर केल्याची उदय सामंतांची माहिती। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते बीड इथल्या जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलकांनी पेटवलं होतं जुनं कार्यालय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न। नार्वेकर यांच्या नावानं तोत्या इस्माकडून फोनवर पैशांची मागणी। 2 इस्मांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी घेतलं सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा। रामायण कलाकारांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग उधळून लावला। नाटकातील कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण। रामायणाचा विपर्यास केल्याचा अभाविपचा आरोप। पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरून वाद। दिग्दर्शक कलावंत ललित कला केंद्र प्रमुख डॉक्टर भोयेंना अटक। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात मालवाहू ट्रेलर उलटला। अपघातामुळे ब्रेमेन चौकातून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडी मार्गे वळवली। मराठा आरक्षणासाठी तब्बल 2,72,57,735 घरांचा सर्व्हे पूर्ण। या सर्व्हेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 97% सर्व्हे झाल्याची नोंद। राज्यात 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट। मराठा आरक्षणासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचा 100% सर्व्हे पूर्ण। राज्य मागासवर्ग आयोगाला रत्नागिरी जिल्ह्याचा अहवाल सादर। मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट केल्याप्रकरणी शिक्षकांना नोटीस। पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत जालना जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत 27 शिक्षकांना नोटीस। 7 फेब्रुवारीला सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केली घोषणा। प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरात 11 कोटींचं दान। आतापर्यंत 25 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोटं। मी जिवंत आहे, पूनम पांडेची सोशल मीडियावर पोस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।